नमस्कार, मी निखिल बावस्कर. आम्ही दरवर्षीप्रमाणे फेबमध्ये आम्ही एक इव्हेंट ठेवत असतो ज्याला म्हणतात शेगाव क्लासिक असा इव्हेंट असतो. यावर्षीसुद्धा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे शेगाव क्लासिक, विदर्भातील सर्वात भव्य आणि सर्वात रेप्युटेड इव्हेंट. या येणाऱ्या 1 तारखेला इव्हिनिंगला 5 वाजता हा इव्हेंट असेल. या इव्हेंटमध्ये मोस्टली पार्टिसिपंट जवळपास 300+ ॲथलीट्सचा समावेश असेल. त्याच्यामध्ये महिला ॲथलीट्सचा समावेश सर्वात जास्त असण्याचा एक अंदाज बाळगण्यात येतो आहे जवळपास. बट आम्ही यावर्षी जवळपास असा विचार केलेला आहे की हा इव्हेंट लार्जर दॅन लाईफ असावा किंवा ॲथलीट्सला प्रमोट करणारा असावा आणि आपल्याला नवीन बेंचमार्क सेट करून देईल. या लेवलला आपण घेऊन जाऊ. मला ॲज अन स्पेक्टेटर तुम्हाला आवाहन करायचं आहे की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने तिथं उपस्थित राहा, जेणेकरून जास्तीत जास्त ॲथलीट्सला तुमचं मनुष्य चेअरिंग और प्रोत्साहन ते मिळेल आणि त्याच्याकडनं त्यांना एनकरेज मिळेल मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जाण्यासाठी आणि आपला इव्हेंट एक सुखरूपरीत्या आणि सक्सेसफुल इव्हेंट होईल. याची मी तुम्हाला. बक्षिसांचं काय स्वरूप आहे? बक्षिसांचं स्वरूप असं आहे सर की मोस्टली 3 कॅटेगरीजमध्ये हा इव्हेंट आहे. सर्वात आधीची कॅटेगरी आहे शेगाव टॉप 10, जो स्थानिक स्तराच्या मुलांसाठी हा इव्हेंट आहे की ज्याच्यामध्ये 35+ ॲथलीट्स इन्व्हॉल्व होणार आहेत. त्यांच्यासाठी पहिलं कॅटेगरी जे आहे ते आहे 5,000, दुसरं आहे 3, 2 आणि 1 असं कॅटेगरी वाईज होतं आहे. बाकीचे जे 4 ते 7 जे बक्षीस आहेत ते आहेत 1,000 रुपयापर्यंत ते बक्षीस असतील, 1000 रुपीजपर्यंत प्रमाणपत्र आणि त्यांना बक्षिसेसुद्धा मिळतील. त्याच्या व्यतिरिक्त जे पार्टिसिपेट करत आहेत त्यांना प्रोत्साहनात्मक बक्षीस मिळेल. त्यानंतर दुसरी कॅटेगरी आहे आपली महिला. ही पहिल्यांदा विदर्भामध्ये इंट्रोड्यूस होत आहे. वुमन फिजिक नावाची कॅटेगरी आहे. महिलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी किंवा महिलांना एनकरेजमेंट मिळण्यासाठी आपण ही कॅटेगरी इंट्रोड्यूस केलेली आहे. याच्यामध्ये जवळपास 15 ॲथलीट्सचा समावेश होण्याची अपेक्षा आहे. जवळपास 15 ॲथलीट्सला आम्ही बक्षिसांस्वरूपात प्रोत्साहनात्मक बक्षीस तर असतीलच, बट जे टॉप 3 रनरअप आहेत जसं की फर्स्ट, सेकंड, थर्ड यांना आम्ही 9,000, 7,000 आणि 5,000 या कॅश प्राईजने प्लस प्रमाणपत्र आणि पारितोषिक सोबत आम्ही त्यांना सन्मानित करू. त्यानंतर जो मेन इव्हेंट असतो आमचा दरवर्षीप्रमाणे मेन क्लासिक बॉडी बिल्डिंग, त्याच्यामध्ये जवळपास आम्ही एक्सपेक्ट करतोय की 110 ते 120 प्लेयर्स इन्व्हॉल्व होतील आफ्टर स्क्रुटिनिंग. तर त्या प्लेयर्सला वेट कॅटेगरीज आहेत, जवळपास 7 वेट कॅटेगरीज आहेत. 0-55, त्यानंतर 55, 60, 65 अशी कॅटेगरी, 80 kgपर्यंत कॅटेगरीज आहे, 80 अबवसुद्धा. तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीमध्ये 5 पारितोषिक आहेत. पहिला पारितोषिक त्यांचं असेल 11,000, 9,000, 7 आणि 5 अशा रीते ते डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सेट केलं गेलेलं आहे. प्रमाणपत्र आणि पारितोषिक सोबत ते मिळेल. त्याच्यानंतर या पूर्ण ओव्हरऑल इव्हेंटचा जे मेन क्लासिक बॉडी बिल्डिंग इव्हेंटचा 3 मेन कॅटेगरीज असतात, जे चॅम्पियन ऑफ चॅम्पियन, बेस्ट पोजर आणि बेस्ट इम्प्रूव्हमेंट. बेस्ट चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा असा व्यक्ती असतो की जो ओव्हरऑल पूर्ण इव्हेंटला जो काही इव्हेंट आपण वर्कआउट केलेला आहे त्या इव्हेंटला जो विजयी करेल, जो म्हणू शकतो की जो त्याचा एक शेवटचा सन्मान घेऊन जाईल किंवा तो चषक घेऊन जाईल या टायटलचा, शेगाव क्लासिक टायटलचा, तो व्यक्ती हा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन असतो. त्याला 31,000 असं कॅश प्राईज प्लस पारितोषिक आणि सर्टिफिकेट मिळेल. त्यानंतर जो सेकंड कॅटेगरी आहे ते बेस्ट पोजर आहे, जो आपला म्हणू शकतो आपण त्याचं जे फिजिक आहे तो चांगल्या रीते पोर्ट्रे करेल इन्स्ट्रुमेंटल सॉंग्सवर किंवा त्याच्या प्रेझेंटेशनवरती डिपेंड आहे की तो बेस्ट पोजर ठरेल. त्याला आपण 11,000ची पारितोषिक वर्कआउट केलेली आहे. त्याच्यानंतर आपण बेस्ट इम्प्रूव्हमेंट म्हणून एक कॅटेगरी असते. आजपर्यंत जेवढे पण यापूर्वी झालेले शोज असतात, म्हणजे ओव्हरऑल विदर्भामध्ये शोज होत असतात या प्रकारचे, तर त्या शोमध्ये होणारे जे काही इव्हेंट्स आहेत त्याच्यामध्ये जो प्लेयर असतो त्याला इम्प्रूव्हमेंट डे बाय डे जजेसला ज्याची इम्प्रूव्हमेंट दिसते त्याला आम्ही या प्लॅटफॉर्मवरती प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती त्याला ज्याच्या इम्प्रूव्हमेंटसाठी एक रिकग्नायझेशन और त्याला एक म्हणू शकतो की एन्करेजमेंट अवॉर्ड मिळतो. त्याला म्हणतात बेस्ट इम्प्रूव्हमेंट अवॉर्ड. त्याला 11,000 कॅश प्राईज प्लस असं म्हणू शकतो की प्रमाणपत्र आणि चषक असेल. तर ओव्हरऑल ह्या कॅटेगरीमध्ये आहे. प्लेयर्स जेवढं माझं सर्व ॲथलीट्सला आव्हान आहे की त्यांच्यासाठी जेवणाची सुविधा, त्यांच्या मेंटर्सच्या जेवणाची सुविधा ही पूर्ण आम्ही कुणबी समाज भवनमध्ये सकाळी 10 वाजता आम्ही ऑर्गनाईज केलेली आहे. त्यांच्या ब्रेकफास्टपासून त्यांच्या प्रॉपर न्यूट्रिशियस मीटसाठी प्लस त्यांच्यासाठी आपण दिलेलं त्यांचं वजन गट जे आहे ते 10 वाजता सुरू होईल
आणि तो इव्हेंट 10 वाजतापासून प्रोसीड होईल अप टू रात्री 12 वाजेपर्यंत. याच्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानगी आणि सर्व जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते आम्ही ऑलरेडी फॉलो केलेले आहेत. आणि दॅट्स इट. माझं मत राहील की जास्तीत जास्त लोकांनी त्या इव्हेंटपर्यंत पोहोचावं आणि या ॲथलीट्सला एनकरेज करावं.